बंदुकीतून बार, डुक्कर उसाच्या शेतात पसार, शिकारी ड्रोन कॅमेऱ्यात कैद। पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते पोखले दरम्यानच्या कॅनॉलमध्ये मगर असल्याचं पन्हाळा वन विभागाला समजल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी मगरीचा शोध घेण्यासाठी बुधवारी दुपारी गेले होते। कॅनॉलमध्ये शोध मोहीम झाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी केखले मार्ग इथून परत जात असताना केखले ते गिरोली रोड दरम्यान निकम वस्तीजवळ शिकाऱ्यांचा शेतातून हाकण्याचा आवाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आला। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। वन विभागाचे कर्मचारी रस्त्यावर थांबले असता यावेळी शिकाऱ्यांनी पळणाऱ्या डुकराच्या दिशेने बंदुकीतून बार काढला। वन विभागाच्या पथकासमोरच मोठे डुक्कर समोरील शेतातून बाहेर पडले आणि रस्त्याकडेला आंबे विक्रीसाठी तयार केलेल्या शेडमध्ये घुसले। शिकाऱ्याचा नेम चुकल्यानं डुक्कर थोडक्यात बचावले आणि आंबे विक्रीसाठी तयार केलेले शेड फाडून उसाच्या शेतात पसार झाले। त्यावेळी डुकरा मागून शिकारी पळत शेतातून बाहेर आले होते, मात्र वन विभागाचे कर्मचारी पाहून शिकारी तसेच मागे उसात गायब झाले। ही सर्व घटना ग्रामस्थ आणि वन विभागाच्या पथकासमोरच घडल्यानं तत्काळ वन विभागाच्या पथकाने त्यांचा माग घेण्यासाठी वन विभागाचा अत्याधुनिक ड्रोन आकाशात उडवला। शिकारी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेत, पण ते उसात पळून गेल्याने पथकाला शिकारी सापडले नाहीत। शिकार करणारे 5 ते 6 जण असून याबाबतची माहिती लवकर दिली जाईल असे पन्हाळ्याचे परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।